हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांना गुड आफ्टरनून. तर आज आम्ही चाललोय अंबरनाथमध्ये आपलं एक मंदिर आहे, शिवजीचं मंदिर आहे, म्हणजे चांगलंच मंदिर आहे. तर तिथे आता आम्ही तिकडे चाललोय आणि आम्ही आता व्हिडिओ पण बनवणार होतो, पण आता आमचं नशीब एवढा खराब की आमच्या घरातला लाईट गेलाय. तर आता आम्ही व्हिडिओ नाही बनवू शकत, तर कारण की आता मंदिरात पण जायला लेट होत आहे. तर आता आम्ही चाललोय मंदिरात. तर मंदिरात जाऊन तिथे दर्शन घेऊन मंदिरात जायचं कारण असं आहे की कारण की ही लास्ट टाइम गेली होती, तिचं दर्शन नाही झालंय. तर मग आता ही बोलली होती मला की आपण जाऊ. तर मग आज आम्ही चाललोय मंदिरात दर्शन घ्यायला. तर चला बघूया आज मंदिरात जाऊन की किती गर्दी असणार, किती गर्दी नाही. लास्ट टाइम गेली होती तर हिला लय गर्दी होती, तर ही अर्ध्या मध्यामध्ये जाऊन वापस आली कारण की हिला दर्शन नाही भेटलं. म्हणून ही बोलली मला जायचं आहे. तर आता हिला मी घेऊन जातो परत मंदिरात आणि हिचं पूर्णपणे दर्शन करून वापस घेऊन येतो. आणि बघा किती टाइमपास करत बसले, बघा लागली मला भांडी. हे असं टाइमपास. एक तर सकाळपासून मला नाश्ता नाही दिलाय. कशी बायको आहे तुम्हीच बघा, नवऱ्याला खायला सुद्धा नाही दिलाय अजून. आणि भरता तिचा चिवडा तुडा चालू आहे. चौशी भरात बाबडे मी वेणी घालते. भुक्का माराल नाही म्हणतात ते ना. अरे बाबडा, तुझ्या घरी सर्वांची हाईट छोटी आहे काय ग? घरी तुझ्या सर्वांची छोटी आहे. तिच्या घरी सर्वांच्या पण हाईट छोटी आहे. काय माहित काय? तू बघ किती, मी तुझ्यावर किती मोठा आहे बाबडा. मी कानातले कुठले घालवले, छोटे मोठे? घाल कुठलं पण. किती हाईट छोटी आहे का तुझी बाबडी? काय करणार, घरातल्यानी हिची हाईटच नाही वाढवली. जाऊ द्या, माझी हाईट मोठी आहे, ठीक आहे. छोटी हाईट वाली बायको भेटली आहे मला, काय कळत नाही. सिरू मला सिंदूर भर ना. मी आडवा तिडवा भरत, नंतर मला बोलायचं नाही. एवढं घाबरून तर फायनली मी हिच्याशी लग्न केला. कमेंट करून सांगा मी चांगला केला का नाही. मस्त भरलं का मी तुझ्यावर सिंदूर. चल पटकन तयारी कर, जायचंय का कॅन्सल करायचं? तू बोल पटकन. माझे केस छोटे मोठे दिसत आहे. बरोबर आहे. चल हे भर. तर फायनली आम्ही निघालो. किती टाइमपास केला तुम्ही? बनवायचं ना घरी काहीतरी, काहीतरी बनवायला पाहिजे. आज सुट्टी होती ना, तिथे मला वाटलं बाहेर खाऊ. बाहेरचा ताण नाही ठेवायचं, तुला बाहेर आलेली आहे मसाला डोसा खायला. येते माझं काय बघा. मित्रांनो, तुम्हाला मसाला डोसा खायचा असेल तर या. मसाला डोसा खाऊन तिथून ट्रेन पकडणार आणि मग तिकडनं अंबरनाथ. हो हो, लय मोठा नाही. काय नाही, आमचा डोसा आलेला आहे आमचा मस्त.
तर फायनली आम्ही पोचलेलो आहे अंबरनाथ. तर आम्ही लोक पोचलो अंबरनाथला. मस्त चाललो मंदिरामध्ये. ट्रेनमध्ये कसे भांडणं चालू होते बाबडे? तुम्ही केली असे अशी भांडणं? न जाणे गायब पण झाली लगेच. तर मित्रांनो फायनली आम्ही लोक पोचलेलो आहे अंबरनाथला. कुठे पोचलो बाबडा? फायनली अंबरनाथला पोचलेली आहे माझी पिल्ला. पाय जळत आहेत ना. मग धो तेच आहे वाटतं पाणी ना. दुसरं नाही. तिकडे पण आहे वाटतं बघू. तिकडेच होती ना. तर मी तर finally वापिस गेली होती. आम्ही लोक पोचलो अंबरनाथला. फायनली आम्ही आता दर्शन करणार आहोत. आज गर्दी पण नाही, काय नाही, खाली आहे चालू आहे. मस्त. भरू जा पाय धो. आंघोळ नको करू. मस्त पाणी धुवून हात कशाला काय धुवून पाहिजे? मला? कुछ नाही. तर फायनली आम्ही लोक पोचले अंबरनाथला. बघा कुठून जायचं बाबा दर्शनाला तिथं? तुम्ही लोक पण या दर्शन घ्यायला, कारण की आतमध्ये खूप चांगलं आहे दर्शन घ्यायला. नीट पाया पड. हेच गणपती आहे जेव्हा आमचा लव्ह मॅरेज व्हायच्या अगोदर देवाने आशीर्वाद दिला होता. हे ना बाबडा. देव आहे आम्हाला, जेव्हा आमचा लव्ह मॅरेज व्हायच्या अगोदर त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला होता. आज आमचं लग्न यांच्यामुळे झालं. तर मित्रांनो फायनली आमचं दर्शन झालेलं आहे. या प्रकारे अंबरनाथचं आम्ही दर्शन घेतलं आहे. पाया पण पडलं, झालं आमचं सर्व. आमचं तर झालं पाया पडून. थकली तू? झालं पाया पडून मन भरलं तुझं? खुश झालीस? कसं वाटलं मग?